नमस्कार, मी स्मिता साबळे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. गुजरात राज्यातील पोईचा येथे असलेल्या नीलकंठ धाम येथे आम्ही मुक्काम केला आणि तेथून स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे चाललो आहोत. येथून साधारणतः 1 तासावर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. नीलकंठ धाम येथील गजराज आम्हाला रस्त्यात भेटले. गजराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी याची ऑनलाईन बुकिंग केलेली होती. येथे 150 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत तिकीट आहे. येथे वेगवेगळे पॅक्स आहेत. यामध्ये तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू शकता, त्याचप्रमाणे जंगल सफारी करू शकता, फ्लॉवर गार्डन, थ्रिल पार्क असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला तिथे बघायला मिळतात. सगळ्यात आधी नाश्ता करून आम्ही परत जायला निघालो. फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे. बाहेरूनच ते आतून किती सुंदर असेल याचा अनुभव येत होता. आपल्याला मध्ये आपली गाडी घेऊन जाता येत नाही. येथे पार्किंग आहे. तेथे 50 रुपये देऊन आपली गाडी पार्क करावी लागते आणि मध्ये जावे लागते. आतमध्ये गेल्यानंतर तिथे तिकीट काउंटर आहे. येथे तुम्ही हव्या त्या पॅकेजचे तिकीट काढू शकता. आम्ही 1 दिवस आधीच ऑनलाईन तिकीट काढले होते. आमचे पॅकेज प्रत्येकी 1030 रुपयांचे होते. त्यामुळे आम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सर्व बसेस अगदी फ्री होत्या. त्याचप्रमाणे मध्ये गेल्यानंतर इकडून तिकडे फिरण्यासाठी ज्या गाड्या असतात त्या देखील फ्री होत्या. आमच्या पॅकेजमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, जंगल सफारी, पेट झोन हे इन्क्लूड होते. आता आम्ही आलो आहोत पहिल्या बस स्टॉपवर. इथे आल्यानंतर मुलांचे चेहरे अगदी खुलले होते. बसमध्ये जाण्यासाठी आता रांग लागलेली होती. फायनली आता बसमध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी निघालो. बसमधून आजूबाजूचा सर्व परिसर बघण्याची मजा काही वेगळीच होती. फायनली आमचा स्टॉप आला आणि आम्ही पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला.
आतमध्ये थोडे फ्रूट स्टॉल, कॅप्स, थोडेसे स्टॅच्यूज, चणे चटपटे, ओली भेळ असे स्टॉल्स होते. येथे पहिले तिकीट चेक केले जाते आणि मग आतमध्ये सोडले जाते. येथे आपल्या बॅगची चेकिंग होते, त्याचप्रमाणे पर्सनल चेकिंग देखील होते. आत गेल्यानंतर जागोजागी पाण्याचे छोटे छोटे फवारे होते. येथून परत स्टॅच्यूजवळ पोहोचण्यासाठी एका वेगळ्या गाडीची सोय केलेली होती. फायनली आम्ही स्टॅच्यूच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो. येथून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, त्याचप्रमाणे एलिव्हेटरची देखील सोय आहे. सगळ्यात आधी आम्ही प्रदर्शन हॉलमध्ये गेलो. येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे वेगवेगळे स्टॅच्यूज होते. त्याचप्रमाणे स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती कशी झाली या संदर्भातील माहिती ठिकठिकाणी स्क्रीनवर दिसत होती. आतमधील वातावरण अगदी सुंदर होते. ठिकठिकाणी गार पाण्याची सोय केलेली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी स्क्रीनवर चित्रपट दाखवला जात होता. त्यासाठी एका छोट्या थिएटरची निर्मिती केलेली होती. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा यामध्ये समावेश होता. सगळं बघून झाल्यानंतर आम्ही लिफ्टने वर गेलो. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या छातीजवळ आपल्याला जो खिडक्यांसारखा भाग दिसतो तेथपर्यंत ही लिफ्ट आपल्याला घेऊन जाते. आता आम्ही या स्टॅच्यूच्या छातीजवळच्या आतल्या भागात पोहोचलो आहोत. येथे पोहोचल्यानंतर आपल्याला येथून छान सुंदर अशी नदी दिसते. त्याचप्रमाणे डोंगर, त्यावरची झाडी, हिरवेगार गवत हे अतिशय सुंदर दिसते. त्याचप्रमाणे सरदार सरोवर डॅम हे सुद्धा दिसते. तेथून खाली आल्यानंतर आम्ही एलिव्हेटरने वर गेलो. हे एलिव्हेटर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायाजवळ नेऊन सोडते. हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पायाचा भाग. येथून वर बघितल्यानंतर असे वाटते की हा स्टॅच्यू अगदी गगनाला भिडला आहे. येथून निसर्ग सौंदर्य अगदी छान दिसते.
येथे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही एलिव्हेटरने खाली आलो. येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्याचा हा अनुभव अगदीच सुंदर होता. त्यानंतर आम्ही जंगल सफारी बघण्यासाठी गेलो. पेट झोनचा टायमिंग अगदी 5 वाजेपर्यंतच असल्यामुळे आम्हाला ते बघता आले नाही. पण जंगल सफारीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. सगळं पाहून झाल्यानंतर बसने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आजचा आमचा संपूर्ण दिवस अगदी आनंदात गेला आणि येथील सगळ्या आठवणी मनात साठवून आम्ही आता घरी यायला निघालो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत.